दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायेन आवडे हेचे माझे सर्व जोडे. नलगे मुक्ती धन संपदा किंवा नलगे मुक्ती आणि संपदा, संत संग दे सदा. गुण गायेन आवडे हेचे माझे सर्व जोडे. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. गुण गायीन आवडे हेचे माझे सर्व जोडे. पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांसिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोने आता. काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवो चित्तासे आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा विठाला. विठाला विठाला विठाला. हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त, विश्ववंद्य, विश्व उद्धारक जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. सर्वांच्या सुपाठातील अभंग आहे. प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकाराम महाराज भगवान पंढरीश परमात्म्याकडे परमार्थिक विशुद्ध मागणी करतायत. विठाला भगवंताच्या असीम अमर्याद अहेतुकी निर्हेतुकी परमकृपेने तथा संत महापुरुषांच्या परमानुग्रहाने या काय जंगल में मंगल असं म्हण आहे आपल्याकडे. या पद्धतीने भक्तवर्य पवनसोत त्याच्याकडे सेवा आहे, नामनिष्ठा आहे, स्वामीनिष्ठा आहे, परमोच्च उच्च अवस्थेची भक्ती आहे. असे भक्तवर्य हनुमंतराय यांचं हे वनामध्ये असणार हे छोटंसं मंदिर, अर्थात हनुमंतराय वनामध्ये राहणार आहे. पालेच्या राणीच्या पाले खाईरा ज्ञानेश्वर महाराज 11व्या अध्यायामध्ये बोलतात. आणि असं एक मंदिर छोटंसं आहे पण कार्यक्रम मोठा आहे. माझी भावना अशी आहे की मंदिर मोठं व्हावं, कार्यक्रम छोटा झाले तरी चालेल, पंक्ती मोठ्या, पब्लिक मोठी, सर्व मोठं, पण मंदिर फारच छोटं. आता त्यांच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने देवाने भव्य दिव्य देखणं असं मंदिर आपल्या पंचक्रोशीमध्ये उभं राहावं असे
हनुमंतरायाच्या चरणी आपण प्रार्थना करू बरं का. कारण या आता मंदिर कुठं असं जर विचारणं तर अवघडच आहे. एवढा मंदिर मंडप एवढा मोठा सर्व समाज आहे, मंदिरही तसं मोठं भगवान करतील. अर्थात हनुमंतरायाचा हा दिव्य महोत्सव आहे आणि एक जागृत स्थान आहे. हनुमंतरायाच्या जीवनामध्ये भक्ती आहे, सेवा आहे, एक बल आहे, शक्ती आहे आणि म्हणून बलाची शक्तीची उपासना आपल्याकडून होत आहे. आपले ही पंचकोश आहे, आपल्या त्रिवेणी संगम म्हणतो, इंजगाव, देशमुख डिगोळ, धार डिगोळ आणि धामोणी हे सर्व गाव मिळून मोठ्या भक्तिभावाने हा मला वाटतं अनेक वर्षापासून सप्ताह चालतो. अर्थात त्या सोहळा होत आहे आणि म्हणून हनुमंतरायाच्या चरणी अशी प्रार्थना आपण करूया की बस पुढच्या वर्षी या मंदिरात सुरुवात व्हावी बरं का. कार्यक्रम छोटा व्हावा पण मंदिर व्हावं. आणि एकदा मंदिर झालं ना मग मात्र काहीच कमी पडणार नाही. 4 गावं काय सर्व 10 गावं तालुका जिल्हा येईल इथे. हनुमंतरायात महाराज ते हनुमंतराया विना राम काय आहेत कमी आहेत महाराज. आपल्याकडे भावार्थ रामायण आहे, सुंदरकांड आहे. त्या सुंदरकांडामध्ये हनुमंतराय जर वजा केले तर रामायण काय शिल्लक राहणार. आणि म्हणून सर्वात सार सर्वस्व भक्ती आहे आणि भक्त श्रोमणी भक्त वर्य ज्याला म्हणतात ते हनुमंतराय. त्यांचा हा महोत्सव संपन्न होत आहे. आज उपांत्य दिवसाची सेवा आहे, जागराची सेवा आहे आणि आजच्या दिवशी आपणाला त्यांच्याकडे काय भक्तीच्या त्या वाता मजदा वाव्या सुभटा अर्थात त्यांच्याकडे भक्तीची मागणी करायची आहे. आणि मागणी करत असताना काय आहे, संताचं जीवन परिपूर्ण असतं, संताचं जीवन विश्वोद्धारक असतं. ते अवतार कुठे दिव्य महापुरुष असतात, तुम्हा माझ्या उद्धारासाठी येथे आलेले असतात. आणि म्हणून देवाकडे किंवा संताकडे वास्तव अत्यंतिक कल्याणासाठी मागत असताना सामान्य जीव बुद्धीतून मागितल्या जाऊ नये, तर संतांच्या वाणीच्या द्वारे मागितलं पाहिजे. संतांची वाणी एक अमर वाणी आहे आणि त्यांच्या वाणीचा आधार घेऊन जर आपण देवाकडे संताकडे जर मागितलं, ते संत ज्या ब्रह्मानंदाच्या उच्च अवस्थेमध्ये काय विराजमान झाले आहेत, सम्राट बनलेले आहेत, हा आनंद आपल्याही जीवनामध्ये ते प्राप्त केल्याशिवाय करून दिल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून त्यांच्या वाणीच्या आधारे आज मागायचं आहे. आजच्या दिवसाला जागराचं कीर्तन म्हणतात. दररोज कीर्तनात जागरा असतो, पण आजचं हे कीर्तन जागराचं कीर्तन. संप्रदायामध्ये लिखित असा नियम आहे, सप्ताहाच्या पहिल्या दिवशी भगवंताच्या नामाचं किंवा भगवंताच्या रूपाचं वर्णन करणं अभंग चिंतनासाठी घेतला पाहिजे. आणि उपांत्य दिवशी काल्याच्या आदल्या दिवशी भगवंताकडे मागणी अभंग घ्यावा. हा पूर्वसुरींचा काय आहे, दंडक आहे. ह्याचा अर्थ 5-7 दिवस भगवंताची तोडकी मोडकी सेवा झाली आहे, त्या सेवेच्या मोबदल्यामध्ये देवाकडे देवच मागायचा आपल्याला. आणि म्हणून आज मागत असताना अर्थात जागराचं कीर्तन म्हणजे मागत असताना जागरूक मागायचं. जी मागणी विवेकपूर्ण मागणी आहे, ज्या मागणीच्या द्वारे जीवनातली मागणी संपून जाईल, जीवन तृप्त आणि धन्य होईल, अशा स्वरूपाची जी मागणी आहे अर्थात ती मागणी संतांची मागणी आहे, ती जागरूक मागणी आहे. ज्या मागणीमध्ये भौतिक पदार्थ मागितले जातात, विनाशी पदार्थ मागितले जातात, जन्म मरण परंपरा खंडित होत नाही, पुनरागमन संपत नाही, अशी जी मागणी आहे ती झोपेतली मागणी आहे, ती अज्ञानातली मागणी आहे. ज्या मागणीच्या द्वारे दैवी संपत्ती मागितल्या जाते, विवेक वैराग्य भक्ती नामनिष्ठा सेवा मागितल्या जाते, ज्या दैवी संपत्तीचा संचय आपल्या अंतःकरण झाल्यानंतर आपलं ही जीवन प्रभूपर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही, अशा देवाकडे घेऊन जाणारी जी मागणी केली जाते, दैवी संपत्ती मागितली जाते, त्याला म्हणतात जागरूक मागणी. म्हणून त्याला जागराचं कीर्तन म्हणतात. अर्थात ही जागरूक मागण्या संताकडे करायची आहे. खरं तर शुद्ध आपल्याकडे खऱ्या संत वाङ्मयामध्ये शुद्ध पंथ संप्रदायामध्ये असं वर्णन आहे, देवाकडे मागणं म्हणजे देवाला काय कळत नाही असं सिद्ध करणं आहे. देवाची सर्वज्ञ काय देव सर्वज्ञ आहे असिद्ध करणं आहे आणि देवाची अल्पज्ञता सिद्ध करणं आहे. देवाकडे मागणं म्हणजे देवाला आपलं कल्याण कशात हे समजत नाही आणि काय दिल्यानंतर काय होणार हे कळत नाही, म्हणून आपण सांगून त्याला समजून देतो असा अर्थ आहे. देवाला काय कळत नाही, देव सर्वज्ञ आहे.
आणि म्हणून खऱ्या निष्काम जो भक्तिपंथ आहे, परंपरा आहे, संप्रदाय आहे, त्यामध्ये मागायचं नाही. देव सर्वज्ञ आहे. आपल्या कशामध्ये कल्याण आहे, काय दिल्यानंतर आपलं कल्याण होईल हे आपल्यापेक्षा देवाला जास्त कळत आहे. आणि म्हणून देवाला कळत नाही असं नाही. आणि म्हणून देवाकडे मागायचं नाही. मागितलं तर त्याच्या काय आहे, सर्वज्ञता असिद्ध होते, अल्पज्ञता सिद्ध होते. पहिलं चिंतन. दुसरं चिंतन असं आहे, मागणे हे अपूर्णतेमध्ये असते. संताचं जीवन परिपूर्ण आहे. संत हे निरंकुशा तृप्ती ज्याला म्हणतात शास्त्रामध्ये, अशा या दिव्य अवस्थेला संत जीवन प्राप्त झालं आहे. ज्ञानेश्वर महाराज बोलतात, जे ज्ञान गंगे नाहले पूर्णता जीवनी धाले, शांतीसी आले पालवनवे. ज्ञान गंगे नाहले, ते ज्ञान गंगे स्नान झाले आहेत, ज्ञान अमृतामध्ये स्नान केलेलं आहे. आणि असं जे ज्यांचं परिपूर्ण जीवन आहे, मागणी अपूर्णतेमध्ये असते. ज्याची गरज आहे, ज्याची आवश्यकता आहे, ती वस्तू आपल्याकडे नाही. ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे मागितले जाते. संताकडे काय नाही. जगाचा चालक मालक परमपिता परमात्मा त्या अभिन्न रूपाने प्राप्त नव्हे, त्यांचा दास बांधलेला आहे. एवढं त्यांचं जीवन धन्य आणि समर्थ श्रेष्ठ आहे. मग त्यांच्या जीवनात मागणी कशी? अर्थात ती मागणी आहे आपल्यासाठी आहे. ती मागणी स्वार्थासाठी नाही, ती परार्थासाठी आहे. ती लोकसंग्रहासाठी आहे. लोकांचा वास्तव अत्यंत कल्याण करण्यासाठी आहे. आणि म्हणून अर्थात आपल्यासारखं सामान्य जीवन जर देवाकडे गेल्यानंतर देवाला देव मागितला पाहिजे. देवालाकडे गेल्यानंतर देवाला जगातलं मागून आहे. जगातले पदार्थ आहेत देवाचे आहेत. देवाकडे गेल्यानंतर देवच मागितला पाहिजे. हे सामान्य जीव बुद्धीला कळत नाही. आणि जे जीव बुद्धीला कळत नाही, सामान्य लोकांना जे कळत नाही, ते कळून देणे संताचं संतत्व आहे, शास्त्राचं शास्त्रत्व आहे. जगाला जे अज्ञात वस्तू आहे ते ज्ञात करून देणं हे संतांचं आद्य कर्तव्य असतं. आणि म्हणून आपलं जे कळत नाही कळून देणं, अर्थात आपल्यासाठी ते मागतायत. भौतिक जीवनाचा जर विचार केला, जो मागतो त्याला समाजामध्ये हलकं म्हणतात, बरं का. आणि तुकोबारायासारख्या एक उच्च बरं अवतार कुठे दिव्य महापुरुष आहेत, त्यांच्या नजरेतून पाहिलं तर त्यांना मागणारं मान्य नाही. भिक्षापात्र अवलंबणे जवळ जिनेला जिरवाणे. अर्थात तुकोबारा ते मान्य मागणारा फार हलका आहे. हलक्या हलक्या वस्तू जर आपण विचार केला, सर्वात हलकं वाळलेलं गवत वजनाला हलकं असतं. आणि त्याच्यापेक्षा हलकं कापूस असतो, वजनाला हलका. आता कापसापेक्षा हलकं काय? त्या सुभाषिताने सांगितलं, कापसापेक्षा हलकी वस्तू आहे याचक, मागतो तो. तृणादपि लघुतरहा, बर का, तृणात अपि लघुतरहा तुलहा, तुलात अपि याचक. तृणात अपि लघुतरहा तुलहा. तृण म्हणजे गवत, तुल म्हणजे कापूस. त्या तृणापेक्षा कापूस काय हलका आहे. आणि तुलात अपि याचक, तुला त्या कापसापेक्षा हलका वजनाचा याचक आहे म्हणे. वारा त्या वाळलेल्या पानाला वाहून नेतो, उडून नेतो. कापसाला नेतो पण याचकला घेऊन जात नाही. त्याला वाटलं त्याला तर उडून कुठं नेलं, त्याने मला जर पकडलं, मला दे म्हणला, दे दक्षिणा देतो का नाही? बरं का अण्णा, त्यांनी बाकीचं सोडलं, मला जर पकडलं तर मग तो म्हणतो, वायुना किम नेतो असो वायुना किम नेता. हा जर त्याने मला उडून नेलं आणि माम प्राथयती दी, जर मला त्याने मागणी केली तर काय करावं? म्हणून त्याच्यापेक्षा हलका याचक सांगितला. याचक काय? आणि म्हणून संत महात्म्य आहेत, अर्थात असं मागत नाहीत, आपल्यासाठी मागतायत. दुसरं चिंतन असं आहे, सामान्य जीवन देवाची सेवा करत नाही. खरं तर असे महाराज, मागण्याचा अधिकार कोणाला? सेवा केली त्याला. पगार घ्यायचा अधिकार कोणाला? महिनाभर कधी ड्युटीला गेला नाही त्याला, नुसतं सहीचा मालक. बर का, असं आहे का? काय चाकरी वाचून वेतन तुकोबारा प्रमाण आहे. वेतन खाणे अनुचित वेतन, खाणे अनुचित वेतन. हा, चाकरी वाचून वेतन खाणे ते अनुचित, असं तुकोबारा प्रमाण आहे. म्हणजे सेवा केलं खाणं अनुचित आहे. अर्थात सेवा काहीच करायचं नाही, देवाला मागायचं. आपल्याकडे ते सत्यनारायणाची पूजा असते आणि पूजेमध्ये काय ते वस्तू जर असतील तुम्ही घेतल्या ना, तुम्ही जर दुकानावर गेले ना, गुरुदेवाच्या मुखातून ऐकलं, ते दुकानदार म्हणतात तुम्हाला खायची सुपारी देऊ का पूजेची सुपारी देऊ? मग ते पूजेची सुपारी देऊ. ही पूजेची सुपारीचा डबका असतो, ते डब्बा असतो, ते पूजेचे सत्यनारायण पूजेची सुपारी. मग ते सुपारी त्या आपण आणतो, यजमान आणत असतो.
आणि ते मांडायचे आपण, ते पूजा करायची, ते देवबापाने गोळा करून न्यायचं, देवबापाने त्या दुकानदाराला विकायचं, दुकानदार पुन्हा दुसऱ्या यजमान ते दुकानदार आणायचं, पुन्हा मांडायचं, पुन्हा देवबापाने गाठोडं उचलायचं, पुन्हा दुकानदारात आहे पुनर्पी जननम पुनर्पी मरणम. त्याची भटकंती संपतच नाही. ते गुरुदेव फुटकी सुपारी देतो, मागतो काय? अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां द्विपदानां चतुष्पदानां क्षेम आयुः आरोग्य अहिक पारलौकिक. आता बघा कुठं प्राप्त्यर्थम अहम पूजनम करिष्ये. काय काय म्हणतं पूजनम करीतो मी. अरे कुठलं संस्कृत आणलं असलं? करिष्य कोण म्हणता करिष्य आम्ही. अरे परस्मैपद आत्मनिपद तरी कळतं का? काय काय माणसं अनुसर देतम संस्कृत होतम. गुरु विद्यवा म्हणायचे, गुरुवर वैद्य म्हणा अनुसार देतम संस्कृत होतम. बरं भाऊ म्हटलं बरं का. आणि असं मागायचं काय ते देणार का नाही महाराज. संताचं जीवन असं आहे, जे जे आपल्याकडे देण्यासारखं सर्व देवाला देणं. जी चांगली वस्तू आहे ते देवाला देणं, आपल्या उपयोगाचं नाही ते देवाला देणं नाही. जुन्या काळामध्ये तूप जर सांडलं तर मुलं कृष्ण अर्पण चांगलं असतं म्हणायचे. असं काय आपल्या उपयोगाचं आहे ते देवाला देणं, आहे ते सगळं कृष्णाशी अर्पण. संताचं जीवन असं आहे, जे जे आपल्याकडे आहे ते देवाला देणं, सर्व देवाला देणं. बोलाविण सर्व जे जे आहे ते देवाला देणं. वस्तू आहे, क्रिया आहे, तत्व आहे, जी जी वस्तू पत्रम पुष्पम फलम तोयम, जे जे काही आपल्याकडे आहे त्याला वस्तू दे म्हणतात, पदार्थ म्हणतात. त्यानंतर क्रिया आहे, त्या गीतेमध्ये नवेद्यात पुढचा श्लोक आहे, यत्क्रोशी यज्जुहोशी 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 यत्क्रोशी यत्क्रोशी लौकिक क्रिया, जे जे लौकिक क्रिया आहे ते देवाला देणं. यज्जुहोशी म्हणजे यज्ञ करणं, जे यज्ञ करत आहे, जे लौकिक क्रिया करत आहे, लौकिक क्रिया असेल वैदिक क्रिया असेल ते देवाला देणं, त्याला क्रिया देवाला अर्पण करणं म्हणतात. पहिली वस्तू देवाला देणं काय? भावनेत बदल त्याला भक्ती म्हणतात, जाणीवेत बदल त्याला ज्ञान म्हणतात. भावना बदल ही भक्ती आहे. सर्व काय देवाचं आहे. एवढी जर भावना झाली ना, जो जो लौकिक क्रिया केली तरी ती त्याची भक्तीच होईल. फक्त भावनेत सर्व प्रभूच आहे. जेने हा जीव दिला दान तयाचे करेन चिंतन, सर्व काय प्रभूच आहे. ही भावनेत जर बदल झाला सर्व देवाच आहे. वस्तू देवाला देणं, क्रिया आहे लौकिक वैदिक क्रिया देवासाठी करणं. नंतर तत्व देवाला देणं. तत्वामध्ये काय आहे? देह आहे, नंतर वाणी आहे, मन आहे, प्राण आहे, देह. देह समर्पिते देवा, भार काहीच न घ्यावा, होईल अघावा तुका म्हणे आनंद. अभंग फार गोड आहे हा. चौचरणी काळसारावा चिंतने सुरुवात आहे, आणि होईल अघवा तुका म्हणे आनंद. या अभंगातला शेवटचा शब्द आनंद आणि सुरुवातचा शब्द काळ. काळ म्हटलं की माणसाला भय वाटतं, भीती वाटते, मरण. आणि आनंद बघा किती विरुद्ध टोक आहेत. एक काळ आहे, एक मरण आहे. एक काळ, मरण आणि एक आनंद. आघवा परिपूर्ण आनंद ज्याला म्हणतात. या अभंगात सांगितले साधना संताच्या देवाच्या कृपेने परिपूर्ण तंतोतंत जीवनात जर घडली तर काळाचं भय संपून जातं आणि अवघा अर्थात परिपूर्ण आनंद प्राप्त होतो. परिपूर्ण आनंद प्राप्त होतो. ह्याला म्हणतात देह देवाला देणं. काय आहे? देह देवाचे करणे मुखी अमृताचे वाणे,
देह देवाला देणं म्हणजे देहाकडून जे जे क्रिया होईल ते भगवत प्राप्ती अर्थ भगवंताच्या प्राप्तीसाठी करणं, भगवंताची प्रसन्नतेसाठी करणं, बस देह देवाला अर्पण करणं. त्यानंतर वाणी समर्पिली वाणी देवाला देणं. मग तुका म्हण वाचा वाहिली अनंता, देवाला वाणी देणं म्हणजे वाणी फक्त देवाचे गुणगान गाणं, अखंड देवाचं नामचिंतन करत राहणं. बोलण्याची नाही आता देवा वाचवणे काही, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. अर्थात वाणी देवाला देणं म्हणजे बस वाणीने फक्त देवाचं गुणगान करणं. म्हणजे काय हे चांगलं ते बोलणं. एक फार मोठे दिव्य महापुरुष होऊन गेले ब्रह्मभूत सद्गुरू डोंगरेजी महाराज. भागवत सांगायचे. आम्ही संस्थेचं अध्ययन करत होतो. ते आळंदीला पंढरपूरला आलते म्हणे. फार मोठा त्यांचा अधिकार, लाख लाख समाज कथा ऐकायला असायचा. आणि भक्त असे टाळी वाजून भजन करायचं. काय कोणतंच संगीत त्यांच्याकडे नसायचं. भगवान कृष्णाची मूर्ती समोर असायची आणि त्या मूर्तीकडे पाहूनच कथा सांगायची. लाख लाख समाज असायचा. त्या काळातले ते कोणी मुख्यमंत्री होते ते आले म्हणे कथेला. आयोजकाने सांगितलं पुढे जाऊ नका विक्षेप होईल. ते थांबले मागे. कथा संपल्या, आरती संपल्या, पुढे गेले. काय अधिकार असेल. फार महात्म्य होते ते. डोंगरेजी महाराज म्हणायचे वाणी और पाणी का सदुपयोग करो, वाणी और पाणी का सदुपयोग करो. वाणी और पाणी. मोदीजी साहेब सांगतात ना, पाण्याचा थेंब थेंब वाचवा. वाणी और पाणी यांचा सदुपयोग करो. वाणीने फक्त देवाचं गुणगान करत राहा. देवाशिवाय काही न बोलणं. बस कोणाच्या हृदयाला असं वर्मभेदक टुचून बोलणं पाप आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वाणीमध्ये 8 दोष आहेत. आटू वेगुविंदाणू अशा शंका प्रतारुणे संन्यासिले अवगुण जीवाच्या 13 अध्यायामध्ये बोलत असताना वाणीमध्ये 8 प्रकार दोष घडतात. ते दोष टाळून बोलणं. साचा आणि मावा मिथल्या आणि रसा शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बोलणाऱ्या व्यक्तीला वाटतं की जणू का माझा माय बाप आहे. अमृताचा स्राव होत आहे, अमृताचा वर्षाव होत आहे. अर्थात वाणी देवाला देणं म्हणजे वाणीने अखंड देवाचं गुणगान करत राहणं. त्याला म्हणतात वाणी देवाला देणं. आणि सर्वात मोठे प्राण काय आहे. देहापेक्षा आपले इंद्रिय महत्वाचे असतात. इंद्रियामध्ये मन बुद्धी यो बुद्धी प्रतस्तु सहा. म्हणे प्राण करा देवासी अर्पण. अर्थात प्राण जो आहे सर्वात प्राण महत्वाचा. ज्ञानेश्वर महाराज 8व्या अध्यायात बोलतात शरीरातलं प्राण तत्व निघून गेलं ना, देहीचा अग्नी जरी गेला देह नव्हे चिखल ओला. ओला चिखलाचा गोळा म्हणतात. प्राण तत्व मग शरीरातलं चलनवलन होत. आणि ते प्राण सुद्धा देवाला देणं हे संताचं जीवन असतं. वाणी देणं, देह दे मने काय काय मने काय सहित वाचा. तू आता सर्व अवघी दिली पंढरीनाथ. सर्व वाचा काया मन सर्व देवाला देतात. आणि मागतात काय ठेवोनिया काय न मागते. तुका म्हणे ते भाव देवा पायी ठेवोनिया काही न मागते. तुका म्हणे जीव भाव देवा पायी. अर्थात सर्व देवाला सर्व अर्पण करतात पण काहीच मागत नाहीत. अर्थात संताचं जीवन आहे. सामान्यत असं असतं सेवा करायची नाही, मागायचं फार. बरं का. दुसरा एकदम सामान्यातला वर्ग आहे. दुसरा वर्ग असा जेवढी सेवा करतो एवढं मागतो. मोठी माणसं असतात कोणाच्या ऋणात राहत नाहीत. देवता असा महाराज थोडी सेवा केली 10 पट देतो तो. और सेवेच्या ऋणातून मुक्त होतो. साधकाचं जीवन असं असतं तिळे तिळे पुण्य साचा पडे. एक पुण्याचा संचय करतात. पुण्य संपत्ती वाढवणं हे परमार्थाचा पुरुषार्थ आहे. परमार्थात बँक बॅलन्स कोणता असे पुण्याचा संचय. विपुल पुण्य संपत्ती ज्याची आहे, निष्काम विपुल पुण्य संचय ज्याच्याकडे आहे तो परमार्थामध्ये श्रीमंत आहे. तो श्रीमंत. आणि म्हणून पुण्याचा संचय करतात. काय होतं देवाची सेवा केली, देवाला मागितलं ना
सेवेचं पुण्य संपून जातं. आणि पुण्य जर संपलं, परमार्थ संपला. पुण्य परमार्थ चालतो, पुण्यावर चालतो. पुण्याचा ओलावा नासेल. हा अर्जुन म्हणतो गीतेमध्ये, देवा की तू मला ह्यांना मारायला सांगतो, ज्यांच्याकडून विद्येचं ग्रहण केलं त्या विद्येचा प्रयोग त्यांच्यावर करणं वर्णसंकर होईल ना, नरकामध्ये जाईल ना, पाप लागेल ना. आणि पाप पुण्य जर नष्ट झालं तर तो जवळ असं दूर जातील. देवा पुण्यामुळे सर चालतं. आणि म्हणून परमार्थात पुण्य संपादन केलं पाहिजे. अर्थात भक्ताचं जीवन असं पुण्य वाढवतात. देवाकडे मागितलं पुण्य संपून जातं. पुण्याचा उपयोग किंवा पुण्याची उपयोगिता कुठे आहे? चित्ताच्या शुद्धतेसाठी पुण्य लागतं. ऐका, गुरुदेवाच्या मुखात फार महान वाक्य, अमृतमय वाक्य आहे. चित्त शुद्ध होतं निष्काम पुण्याने होतं. पैशाने होत नाही, सत्तेने होत नाही. भगवंताच्या निष्काम सेवेचं पुण्य आहे. पुण्याने चित्त शुद्ध होत असतं. देवाला वस्तू मागू पुण्य संपून टाकायचं नाही. चित्त शुद्धीद्वारा देवापर्यंत आपल्याला जायचं आहे, तरच हे पुनरागमन संपून जातं. मग साधकाचं जीवन देवाला मागत नाही. संत जीवन त्याच्या पलीकडचं आहे. संत ते देवते, संत देवते संत, अर्थात ते नित्य मुक्त आहेत. अवतार कुठे दिव्य महापुरुष आहेत, ते तर देवाला मागत नाहीत, मागून दाखवतात. परिपूर्ण त्यांचं जीवन आहे आपल्या कल्याणासाठी. तुका म्हणे आता उरलोपकारा पुरता, त्यांचं जीवन आपलं उपकार करण्यासाठी, आपल्या जन्मरणाचं दुःख घालवण्यासाठी, आपल्या प्रभूच्या स्वरूपापर्यंत घेऊन जाण्यासाठी हे संतांचं जीवन असतं, संतांचं अवतरण असतं, संतांचं येणं असतं. आणि म्हणून संत जे मागतात ते लोकसंग्रहार्थ. लोकसंग्रह शब्दाचा अर्थ लोक गोळा करणं असा अर्थ नाही. पुन्हा वाक्य आहे का, लोकसंग्रह करणं म्हणजे लोक जमा करणं अर्थ नाही. लोकसंग्रह शब्दाचा शास्त्रात अर्थ आहे लोकाचं कल्याण करणं, लोकाचा उद्धार करणं. लोकाचा उद्धार आणि कल्याण करणं त्या लोकसंग्रह म्हणतात. अर्थात लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या उद्धारासाठी संत काय आहे, परमार्थाला, भगवंताच्या प्राप्तीला जे पोषक अनुकूल जे आहे, दैवी संपत्ती आहे ते मागतात. आणि ज्याच्यामुळे देवापासून दूर दूर जाऊ असं ते मागत नाहीत. अर्थात परमार्थाला, प्रभू दर्शनाला पोषक आहे अशी दैवी संपत्ती आपल्यासाठी मागतात. अर्थात मागत नाही, मागून दाखवतात. मागण्याचे धडे आपल्याला देतात. आपल्याकडे गेल्यानंतर देवाला देव मागत नाही, आपण देवाचं मागत असतो. आणि आपलं जीवन आहे, आपलं जीवन या विनाशी पदार्थाच्या पलीकडे जात नाही आणि अविनाशी तत्वापर्यंत आपण पोहोचू शकत नाहीत. आणि म्हणून संत मागत नाहीत, मागून दाखवतात. आपल्यासाठी मागतायत. काय आहे, महाभारताच्या युद्धाच्या पूर्वी अर्जुन आणि दुर्योधन दोघेही देवाकडे गेले आणि देवाला युद्धासाठी मदत मागितली. भगवान म्हणाले, एका बाजूला मी एकटा आहे, दुसऱ्या बाजूला 56 कोटी यादव सैन्य, घ्या कोणाला काय घ्यायचं आहे ते. भगवान म्हटले, ज्या बाजूला मी आहे त्या बाजूला मी काही करणार नाही. युद्ध जेव्हा सुरू होईल तेव्हा दगड सुद्धा कोणाला मारणार नाही. काठीत हातात नाही, शस्त्रात दूरच राहिलं. कोणा खडा सुद्धा मारणार नाही, काहीच करणार नाही. दुर्योधन म्हणला, कशाला दुष्काळात 13 महिना खायला महाग, कशाला तुला घ्यायचं नुसता, हा काहीच करणार नाही. आता दुर्योधन आहे, दुर्योधन असं बोलणार नाही तर त्या दुर्योधन कोण म्हणेल? माझं बोलणं कळालं तर बरं होईल. असा बोलतो म्हणून दुर्योधन, नाही तो सुयोधन. बर का, तो बोलतो ना असा. आता देवाला असं बोलतो म्हणून दुर्योधन येतो. दुर्योधन, दुःशासन. म्हणजे गुरुवारी आपले शांतीब्रह्म पुरेकर सांगतात बघा उपसर्ग कसे. दुर्योधन, दुःशासन, ज्याचं दुष्ट शासन तो दुःशासन, त्याचं दुर्योधन तर दुपसर्ग. बरं का, तुम्हाला मला ते यादव पाहिजे, या सैन्य पाहिजे आहे, तो नको मला. भगवान अर्जुनाला देव हवा होता, अर्जुनानं देव घेतला. तर माझा सिद्धांतावर या, दुर्योधनानं देव घेतला, देवाचं घेतलं. सैन्य हे देवाचं आहे. अर्जुनाने देवाचं घेतलं नाही, अर्जुनाने देवच घेतला. दुर्योधनाचा पराजय झाला, दुर्योधनाचा नाश झाला. पण अर्जुनाने देवाचं न घेता देव घेतला, अर्जुनाचा विजय झाला आणि अर्जुन अविनाशी देवाच्या स्वरूपाला प्राप्त झाला. माझा दृष्टांत संपला. देवाकडे गेल्यानंतर देवाला देव मागा, देवाचं मागू नका. हे आपल्याला कळत नाही. जे कळत नाही ते कळून देणं संतत्व आहे. आणि मागत नाही, मागण्याचे धडे आपल्याला देतात. संत ते काय आहे, विपुल सेवा आहे. वारीच्या निमित्ताने भगवान जेव्हा भगवान परमात्म्याकडे तुकोबराय जातात, काय आहे, ज्याच्यावर आपलं ऋण आहे. बरं का,
ज्याच्यावर आपलं ऋण आहे, ज्या व्यक्तीवर, तो व्यक्ती जर पुढे आला तो खाली लपून वाकून चालत असतो. हा शिष्टाचार आहे. एवढं जरी कळलं तर तो वागतो. नाहीतर अवघड. हे पण कळालं पाहिजे बरं का. आता संतांच्या सेवेचं ऋण आहे. आनंद जन्माते सेवा आहे. बस. मागे बहुता जन्मे हेचे करीतो आलो आम्ही, बहुनाम जन्मना मानते. प्रल्हाद, अंगद, उद्धव, नामदेवरा, तेच पुढे तुकोबरा आहे. बस आनंद कल्पातली सेवा आहे त्यांचे. आणि सेवेचं मागा 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 सेवेच्या ऋणातून मुक्त व्हायचं आहे. मोठी माणसं कोणाच्या ऋणात राहत नसतात. मागा मागा. आता देव तुकोबरा तर घ्यायचं नाही, पण नको म्हणणं हा देवाचा अनादर आहे. आपल्या गरज नाही, आवश्यकता नाही, बरोबर आहे. पण जो पूज्य आहे, आपली इष्ट देवता आहे, आपली प्राण देवता आहे, आपली अधिष्ठान परमात्मा आहे, तो मागा म्हणतो. आपल्या गरज नसता नको म्हणलं हे अनादर आहे. हा शिष्टाचार नाही, अनादराचं पाप लागेल. म्हणून तुकोबाराला गरज नसताना तुकोबरा, देवा म्हणसी काही मागा हेचे देगा पांडुरंगा. देवा तुला द्यायचंय ना, माग म्हणतो ना, हेच दे. अनंत जन्मात, आनंद कल्पात गे तुझं अविरत असं नित्य सतत तैलधारा प्रवाही ते स्मरण चाललंय, चिंतन चाललंय, भजन चाललंय. अखंड स्मृती तुझी आहे. अर्थात ते स्मरण स्मृती कायमची राहिली पाहिजे. तुझा कोणत्याही क्षणी कितीही प्रतिकूल परिस्थिती आली, किती दुःखद प्रसंग आला, मरणाचा प्रसंग जरी ओढावला, देवा तुझा विसर होता का म्हणे, मला हेच दे. हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, चक्राने देवाला म्हणतात, चक्रार्थ वापरून म्हणतात, देवा द्यायचं ना हेच दे. तुझा विसर न व्हावा, तुझा विसर होता कामा नये, द्यायचं हेच दे, अन्य काही नको. पूर्ण जरा अभंग पाहिला, या अभंगामध्ये देवाला मागतात, संत मागतात, अखंड भगवंता स्मृती, अखंड सत्संग,
आणि अखंड सत्संगामध्ये आनंदाने आवडीने प्रभूचं गुणगान गाणं. आणि हे सतत तैलधारा प्रवाही ज्या जीवनामध्ये होत असेल असं धन्य मानवी देह जीवन पुन्हा आम्हाला प्राप्त व्हावा. पुन्हा या देहाची याचना करतात. भक्तीचं आनंदात सेवन समास्वादन करण्यासाठी पुन्हा देवाला देहाची याचना करतात. आणि मला हे दे तुझा विसर न व्हावा हेची चक्राने आणण्याची व्यावृत्ती करतात. अर्थ आहे किंवा पारलौकिक कोणतेच पदपदार्थ नको आहेत. पदपदार्थ वस्तूमध्ये आनंद नाही. काय आहे बहुतेक पदपदार्थाच्या प्राप्तीत आनंद नाही तर वृत्तीच्या स्थिरतेत आनंद आहे. आनंद आत आहे, आनंद बाहेर नाही. आणि मग भौतिक पदपदार्थ यामध्ये दुःख आहे. हे पुराणाने भरलेले आहेत. भागवतामध्ये हिरण्यकशिपू चरित्र येतं सप्तम स्कंधामध्ये. फार मोठं ते चरित्र आहे. रावण काय, जगज्जेता सिकंदर काय, किती अबाधित सत्ता होती, विपुल धनसंपत्ती होती. काय त्यांचा अवस्था. ह्याचा अर्थच आहे भौतिक जगामध्ये वास्तव आनंद नाही. वास्तव आनंद प्रभूच्या प्राप्तीत, प्रभूच्या सेवेत, प्रभूच्या चिंतनात आहे. सर्व शास्त्र सर्व संत जीवन हे अनुभवाने सांगतात. आणि म्हणून हे संत अनुभवाने सांगतात. आहे कोणते पदपदार्थ असतील, आहे पारलौकिक जे आहेत त्यामध्ये काय आहे दुःख आहे. म्हणून द्यायचं देवा तुझे अखंड स्मरण राहिलं पाहिजे. हे चिदान देगा देवा. ज्याच्याकडे दान मागतायत अर्थात ज्यांच्याकडे परमार्थिक मागणी करतायत ते देव आहे. काय आहे देवामध्ये पूर्वीचे महात्मे सांगायचे झालेले देव, असले देव, केलेले देव. लहानपणी आम्ही ऐकायचे असे प्रकार, बरेच प्रकार ऐकायचे. पण आळंदीला गेलो हे सर्व प्रकार विसरून गेलो अण्णा. आता एकच देव माहित आहे तो पांडुरंग परमात्मा. पंढरपूरचा बाकी नाही. बळीया माझा पांडुरंग तो देवाचा आहे देव, तो परमात्मा आहे. अर्थात देव त्याला म्हणतात. देव क्रीडा विजिगिषा व्यवहार दुतिस्तुते मद मोद स्वप्नकांती गतीषु. व्याकरणामध्ये धातुपाठामध्ये देव शब्दाचे 10 अर्थ आहेत. 10 अर्थ. आणि या 10 अर्थासाठी ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला 10 ओव्या आहेत. 18व्या अध्यायामध्ये. 18व्या अध्यायामध्ये सुरुवातीच्या 10 ओव्या संस्कृत प्रचूर आहेत. तो व्यासपीठ चालक म्हणतो मी अर्धी ओळी पुढे म्हणतो तुम्ही मागे मागे म्हणा. कारण ते ओव्या दिसतात मराठीत पण ते संस्कृत आहेत. आम्ही ज्यांच्याकडे आचार्याकडे थोडं व्याकरण शिकलो ते आचार्य म्हणायचे ज्ञानेश्वरीनं संस्कृत मध्ये. अरे मी म्हणलं गीता संस्कृत मध्ये होती, माऊली मराठीत केली. तर आचार्य म्हणाय नाही तुला माहित नाही म्हणे. हे कोणत्या शब्दात कोणता मूळ धातू आहे आणि कोणता विभक्ती प्रत्यय लागला आणि कोण्या मूळ धातूचं कोण अभ्रष्ट रूप आहे तो ते रूपसिद्धी करून दाखवतो म्हणायचं आचार्य आमचे. फार तयार होते. व्याकरणामध्ये एक स्वर प्रकरण आहे. उदात्त अनुदात्त ऱ्हस्व दीर्घ पुलत हे स्वर प्रकरण व्याकरणामध्ये अष्टाध्यायामध्ये पाणिनी आचार्यांच्या. ते फिट सूत्र त्याला म्हणतात. त्याच्यावर PhD केली होती त्यांनी. ते आमचे आचार्य धर्म त्यांच्याकडे आम्ही शिकलो होते. फार मोठे विद्वान होते. अर्थात हे संस्कृत वय 10 वय. त्या 10 वयामध्ये देव शब्दाचे 10 अर्थ सांगितले आहेत. 10 अर्थ. आणि त्या 10 अर्थाचं विवरण म्हणजे 10 वया. आणि 10 वयामध्ये देवाचं विवरण, देवाचं स्पष्टीकरण, देवपदाचं वास्तव वर्णन. बरं का. या 10 ओव्याने केल्या. या 10 ओव्या जिथे काय आहे लक्षित होतात ते देव आहे. असा परमात्मा उत्पत्ती मरण्याच्या अतीत असणारा, अजय असणारा, जन्मरण अतीत असणारा, जन्मादेशी आता हा सर्व जगाला निर्माण करणारा तो अनपन्न स्वरूपाचा असा नित्य निरंतर असा नित्य अजय अमर असणारा परमात्मा. तर तो काय आहे तो देव आहे. आणि मग त्या देवाकडे स्वरूप लक्षण लक्षित जो तत्व आहे तटस्थ लक्षण नाही असा तो देव आहे. त्या देवाकडे मागतो त्याचे दान देगा देवा. काय मागायचंय तुझा विसरण न व्हावा. देव म्हणाले महाराजांना का हो महाराज थोडा विसर पडला तर काय लोक जन्मते जन्म देवाला विसरतात तरी त्यांना कधी खंत वाटत नाही. बरं का. आणि तुम्हाला एक क्षणभर देवाचा विसर नको म्हणता असं का. तुकोबारा म्हणतात देवा महाराज देवाला म्हणतात देवा तुला जर विसरलो ना
महाराज देवाला म्हणतात, देवा तुला जर विसरलं हानी नाही, थोर झाली हानी. देवा तुला जर विसरून गेलो ना, तुका म्हणे त्याने केली मनुष्यपणा हानी, गेली विसरून देवा म्हणता मी माझे म्हणता देवा विसरून गेली. त्यांनी थोर हानी आहे. सा हानीस्तन महच्छिद्रम साच अन्न जड मूढता, क्षण मुहूर्त क्षणम वापी वासुदेव न चिंतते. ज्यांनी मुहूर्त क्षणभर एक पलभर देवाला तर चिंतन केलं नाही, त्यांच्या जीवनात फारच महच्छिद्रम सा हानी हानी आहे. काय हानी आहे? पचतील खाणी 84 लाख योनी म्हणतात. आणि नात्राने त्यातलं बारीक गणित काढलं बरं का. नात एका योनी माझे कोटी कोटी फेरा, 84 लाख योनी आणि पुन्हा कोटी कोटी ढेकून डास चिलट झालं बस. पुन्हा तिथे त्या कोट्या कोटी तिथेच व्हायचं. कधी कोणत्या कल्पना कोणत्या युगात पुन्हा इथं आपल्या त्रिवेणी संगमध्ये येऊ बरं का. मागवता येईल फेरा हेतून घडया नगरा. आता मागवता येईल कसं काय? अर्थात भयंकर हानी. कोट्यवधी जन्मायचं मरायचं आणि ते काय साधे का हो? जन्माचं दुःख, मरणाचं दुःख, मध्यंतरी त्रिविध तापाचं दुःख, जन्माचं भयंकर दुःख, मरणाचं भयंकर दुःख, त्रिविध तापाचं भयंकर दुःख. आणि म्हणून हे सर्व दुःख देवा तुला विसरण्यात होतं. मग तुझा विसर न व्हावा, तुझा विसर होता कामा नये. तुझा विसर होता काम. देवा लोकांना देव नको आहे, धर्म नको आहे, शास्त्र नको आहे, नीती नको आहे, काय नको आहे, पण लोकांना सुख हवं आहे. जे लोक देवाला मानत नाहीत बरं का, भक्ती करणं दुसरं सोडून द्या, देवाला मानत सुद्धा नाहीत, ते म्हणतात का मला दुःख यावं, ते म्हणतात मला सुख मिळालं पाहिजे. ते नास्तिक लोक ज्याला सुख म्हणतात, शास्त्रात त्याला देव म्हणतात. देव आणि सुख एकच आहे. सुख आणि सच्चिदानंद गण तो देव आहे, ते सुख आहे. लोकांना देवनं पण सुख हवं आहे. अर्थात सुख जे आहे ते त्या चिंतनात, भौतिक जगात नाही. महाराज जीवन बघा, संतांचं जीवन बघा. तुकोबरा जीवन 18 विश्व दारिद्र्य आहे बरं का. वेळेवर कधी अन्न मिळत नाही, पुरेसा कपडा नाही, घर नाही व्यवस्थित महाराजांना बरं का. भूक लागली, शिळ्या भाकरी सुद्धा मिळत नाहीत. पण महाराज म्हणतात तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, आनंदाचे डोही आनंद तरंग. हे काय? भौतिक जीवन बघितलं तर दारिद्र्य आहे, भयंकर दुःख आहे, उपत्ती आहे. कोपला पाटील गावचे हे लोक, आता माझं भीक कोण घाली. भयंकर मान नाही कुठं, बस काय मिळत नाही, भयंकर दुःख आहे बस. पण आत मात्र आनंदात वृत्ती तल्लीन झाले. चित्त महासुखी पहुडलिया शिवचणय, शस्त्रेबरी तोडलिया देह अगी माझी पडलिया. चित्त महासुखी पहुडलिया शिवचणय. लोह गावला एका दुष्ट स्त्रीने तुकोबरायांच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं, जो वाफ निघताय बस. आणि महाराजांच्या आगाचा 10 लाह्याला आहे. जळे माझे काया लागला वणवा, धावरे केशव माई बापा. आपल्याला वाटतं महाराजांना किती भयंकर दुःख होत आहे, किती त्रास होत आहे. पण महाराज चित्त महासुखी पहुडलिया शिवचणय. अर्थात बाह्य दृष्टीने दुःख दिसतं, पण महाराजांचं काय त्रिविध मुख्य आघवे उपद्रवांचे मिळावे, वरी पडलिया नव्हे वाकुडा जो. एकदा चित्त चिदानंदामध्ये प्रभूच्या चिंतनात जर तल्लीन झालं, प्रारब्ध प्राप्त किती दुःखाचे आघात जर येऊन त्याला पोहोचले, प्राप्त झाले, तर डगमगत नाही. भक्त प्रल्हादाचे चरित्र बघा 7व्या स्कंदामध्ये. प्रल्हादाला हिरण्यकशिपूने ठार मारण्याचा अनंत उपाय केला, अनंत यातना दिल्या. ज्या माझ्या भावाला ज्या विष्णूने मारले त्याचं नाव घेतो, अर्थात आपल्या शत्रूचं नाव, आत्ता त्याला ठार करा. त्यांनी राक्षसाला सांगितलं, कोणी हिरण्यकशिपूने. राक्षस आता तीक्ष्ण तलवारी घेतल्या, घाव घातल्या प्रल्हादाच्या अंगावर, तलवारी मोडल्या, शस्त्रास्त्र मोडले. प्रल्हादाला थोडी सुद्धा जखम झाली नाही, इजा झाली नाही. काय त्रास झाला? प्रल्हादाने चिलखत घातला अंगात. कोणतं चिलखत? अखंड स्मरणाचं चिलखत, प्रभूचं अखंड स्मरण. हे भौतिक चिलखत नाही त्यांच्या अंगावर, अखंड प्रभूचं स्मरण. आणि म्हणून एक श्लोक आहे, हे भौतिक संपत्ती नाही आणि भौतिक विपत्ती नाही. विपदो न विपदः संपदो न संपदः. विपन्नारायण स्मृती ही विपन्न विष्णु स्मरण, विपद विष्णु स्मरणम, विष्णू विस्मरण विपद. भगवंताचं विस्मरण हीच विपत्ती आहे, आणि संपन्नारायण स्मृती ही भगवंताचं स्मरण ही संपत्ती आहे.
अखंड भगवंताचं स्मरण होणं हीच खरी संपत्ती साधकाच्या जीवनातली. आणि देवाचं विस्मरण होणं हीच खरी विपत्ती आहे. विपत्ती आहे. लोक तुम्हाला एसी गाडीमध्ये एसी बंगल्यामध्ये सर्व दिसतायत. शेतकऱ्याला वाटतं फार चांगलं, काय गाडी चालली, काय वेगाने, काय मध्ये आहे. पण त्या गाडीतल्या माणसाला काय तर त्याला विचारा. विज्ञान किती प्रगल्भ आहे, किती प्रगत झालंय, कुठं कुठं लोक गेले म्हणतात बरं का. आता माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती कुठं कुठं गेले ते बरं. पण एसी गाडीत करता येईल, घरात करता येईल, पण हृदयात एसी बसवता येईल का हो? गाडीत एसी गाडीत बसलाय, एसी बंगल्यात बसलाय, हृदयात अग्नीचा डोंब उसळलाय. हृदयात अग्नी आहे. अर्थात ह्याचा अर्थच हृदयामध्ये प्रभू चिंतनाशिवाय अग्नी जाणार नाही. हृदयात प्रभू अखंड चिंतन असेल, किती आघात येऊ द्या. पहा तुकोबराय आहे, जे साधू संत आहेत, त्या संतांच्या जीवनात चरित्राचं अवलोकन करा आपण. किती जीवनात दुःख हो, किती जीवनात त्रास. ज्या समाजाच्या कल्याणासाठी, उद्धारासाठी अवतार धारण केला. उद्धराय आले दीनजना, उद्धराय आले दीनजना, उद्धराय आले दीनजना, उद्धराय आले दीनजना. मूर्ती संत जगी अवतरले, उद्धराय आले दीनजना, उद्धराय आले दीनजना. मूर्ती संत जगी अवतरले, उद्धराय आले अर्थात ब्रह्ममूर्ती संत असणारे उद्धार करण्यासाठी आले. किती आपल्या उद्धारासाठी आले, किती त्रास, किती दुःख त्यांना. पण भौतिक लोक त्याच्या कल्याणासाठी, ज्या समाजाने त्रास दिला त्या समाजाच्या कल्याणासाठी त्यांचं काय आहे, प्रयत्न आहे. अर्थात भौतिक किती जीवनात दुःख आलं, पण अखंड प्रभूचं स्मरण असल्यामुळे, अखंड प्रभूचं स्मरणाचं चिलखत अंगात असल्यामुळे बस आनंदाचे डोही, आनंद तरंग. मग काय आहे, प्रभूच्या चिंतनात, प्रभूच्या अखंड स्मरणात सुख आहे आणि प्रभूच्या विस्मरणात दुःख आहे. भजनी विक्षेप तेच पै मरण. बस मरण कोणतं, भजन विक्षेप होणं, भजनापासून वंचित होणं. त्या परित्राणाय साधूनां विनाशा दुष्कृतां. परित्राणाय, हे परित्राण शब्दाचा अर्थ काही आचार्यांनी, वल्लभाचार्य, रामानुजी भक्तीचे आचार्य आहेत ना, तर भाष्यात असा केला. परित्राण म्हणजे रक्षण असा शब्दाचा अर्थ आहे. मग त्याचं रक्षण परमात्मा करतो असा अर्थ आहे. रक्षण अन्न पाणी देणं, वस्त्र देणं हे रक्षण आहे. पण त्याचा असा अर्थ केला, ज्या वेळेला भगवंताचं स्मरण होतं, भगवंत आठवण राहत नाही त्या भक्ताला. मग हृदयापासून आर्त स्वरामध्ये तो भक्त टाहोपुढ, देवा देवा तुझा विसर पडला, देवा देवा तुझा विसर होत, मला स्मरण होत नाही, तुझा विसर पडला, आठव होत नाही. आणि हृदयापासून आर्त आक्रंदन करतो, देवाचा टाहो करतो आणि नंतर भगवंता स्मृती होते. रक्षण कोणतं, ज्यावेळेला प्रभूचा चिंतनात अंशत धागा तुटतो, विस्मरण होतं प्रभूचं, तर विस्मरण संपून अखंड प्रभात भगवंता स्मृती प्राप्त करून देणं, पुन्हा भगवंत आठवण करून देणं, हेच काय आहे, रक्षण, हेच परित्राण आहे. आणि म्हणून प्रभूच्या चिंतनात खरा आनंद आहे. हे महाराजांना माहिती असल्यामुळे महाराज म्हणतात, तुझा विसरण व्हावा. महाराजाच्या पुढे अनेक इतिहास, अनेक पुराण आहेत. अर्थात जड भरत आहे, प्रभूच्या प्राप्तीसाठी जंगलात आला, पण नको त्या हरणामध्ये आसक्त राहिला आणि मरणाचा काळ आणि हरणात त्याचं मन दडलेलं आणि त्या हरिण म्हणून मेला. पुढचा जन्म हरणाचा प्राप्त झाला. मला पूर्ण सर्व चरित्र सांगायचं नाही. त्याच जन्मात मुक्त झाला असता, पण अगोदर भरत, नंतर हरिण, नंतर जड भरत, 3 जन्म त्याला घ्यावं लागले. अर्थात भरत असताना तेव्हाच मुक्त झाला असता तो. हरणाचा पुन्हा जड भरताचा जन्म झाला. याचा अर्थ, अर्थात मरणाच्या काय अविहित पूर्वक्षणी ज्याला म्हणतात, भगवंताचा विसर पडला. मरण कधी येणार हे माहित नाही, मरण नक्की येणार आहे. काही गोष्टी आपल्या इथे लिहिलेल्या आहेत. जीवनात काय मिळालंय, मरण कधी आहे, कोण्या, प्रत्येकाच्या कपाळ लिहिलं आहे.
तुमच्या सर्वांच्या कपाळीवर मला वाचता येत आहे, पण माझ्या कपाळाचं मलाच वाचता येत नाही. खरं ह्याचा अर्थ आहे काहीच येत नाही, उगं दिलं रेटून. नाही कळत नाही, मी तुमच्यातलाच आहे बरं का. पण शास्त्र सांगतं प्रत्येकाच्या कपाळ लिहिलं आहे, सटवीने लिहिलंय 5वी दिवशी. निकाल लाटीचे लिहिले के काही ते काही गेले के काही ज्ञानेश्वरीतली ओवी आहे. एकदा तिकडं नारळी सप्त्यात कीर्तन होतं मच्छिंद्रगडच्या. अशीच चाल लावली बरं का ओवीवर, युद्ध गोड चालू विलंबित असा. मी म्हटलं आजपर्यंत फक्त अभंगला चाल असती प्रमाणात, पण ओवीला चाल बरं का. पण खरंच काही महात्म्य म्हणतात, जुने लोक आहेत वारकरी, ओवीला सुद्धा गोड तात्या सुद्धा म्हणतात, बंडा गुरुवारी बंडा तात्या. ते गेय आहेत ना, संतांचा काव्य आहे ते. अर्थात मरण प्रत्येकाचं लिहिलेलं आहे, पण मरण कधी येणार हे माहीत नाही. मरण माहीत नाही. सिद्धांत असा आहे, मरणी जया जे आठवे तो तेच गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेच येतो. अर्थात मरण येणार नक्की, पण कधी येणार हे माहीत नाही. आणि ज्या वेळेला मरण आलं त्यावेळेला जर देवाचा विसर पडला, पुन्हा जन्म पुन्हा ही परंपरा संपत नाही. अखंड त्या प्रभूचं स्मरण आलं, स्मरण केलं, मग कधीही जर मरण आलं तर काही बिघडत नाही. मरण नक्की येणार, पण कधी येणार ही वेळ माहित नाही, काळ वेळ माहित नाही. आणि 24 तास प्रभूच्या चिंतनात स्मरणात असेल, कोणत्या वेळी मरण आलं काही बिघडत नाही. आमचे गुरुवर या प्रातस्मरण परमपूज्य वैकुंठवासी घुले बाबा, विठ्ठल बाबा घुले, घुले बा सांगायचे, बुवा देवाला कधी म्हणावं घेऊन जा, वळकटी बांधून तयार आहे. बरं का, खरं होते महाराज, आम्ही पाहिलं काय महापुरुष होते. बस ज्या दिवशी प्रभूच्या स्वरूपात विलीन झाले, आदल्या दिवशी देवाचा काकडा चुकले नाहीत. आदल्या दिवशी काकडा पंढरपूरला होते, चंद्रभागेचं स्नान, पांडुरंगाचा काकडा दर्शन, आणि त्याच काकड्याच्या वेळेला दुसऱ्या दिवशी देवाच्या स्वरूपात विलीन झाले. 40 वर्ष संस्थेत विद्यार्थ्यांना शिकवलं. आम्ही त्यांच्याकडे लहानाचे मोठे झालो. फार इतका दरारा होता महाराज, हिमालय पर्वताची उंची कमी या महात्म्यापुढे. बरं का, एवढी आध्यात्मिक उंची या महात्म्यांची होती. रस्त्याने जर चालले ना, बस नगराध्यक्ष त्याची हिंमत नव्हती पुढे जायची, असे रस्ते थांबायचे. ते कुणा रागवत नव्हते, बोलत नव्हते, काय नव्हतं, दरात असा होता. संस्थेत जर आले ना, बस जिथले चुपचाप. फार मोठे महात्मे होते जुन्या काळामध्ये. अर्थात ते म्हणायचे कधी येईन देवा घेऊन, हे खरं परमार्थ आहे रे महाराज. अखंड भगवंताचं स्मरण होतं, हे देवाची दया आहे. आणि मग असं जर अखंड स्मरण असेल, जड भरताला स्मरण राहिलं नाही प्रभूचं, आणि मग जन्म घ्यावं लागले, हेही त्यास माहिती आहे तुकोबरायाला. तुझा विसर न व्हावा. ह्याच्या उलट चरित्र, वृद्ध चरित्र अजयमेळाचं. अजयमेळ आयुष्यभर पाप केले, आणि अंत समयी मुलाच्या नावाने नारायणा मुखात आलं. मुलाचं मोह आणि यामाचं भय, मोहापोटी आणि भीतीपोटी देवाचं नाव मुखात आलं. तरी मरणातून तो सुटला. विष्णू प्रगट झाल्यामुळे तेवढून सोडलं. प्रभू चिंतन प्रभूच्या स्वरूपाला प्राप्त झाला. माझा दृष्टांत संपला. अर्थात अजयमेळचं चरित्र महाराजांच्या पुढे. एवढं पाप केलं, अंत समय प्रभूचं स्मरण झालं. पापाच्या त्या पर्वत आहे त्यात मुक्त झाला, त्याचा तोंड देवाच्या स्वरूप प्राप्त झाला. जडभरता चरित्र पुढं आहे, अनेक चरित्र पुढे आहेत. आणि म्हणून तुझा विसर न व्हावा, तेव्हा तुझा विसर होता कामा नये. आणि म्हणून महाराज म्हणतात की मग अखंड तुझं स्मरण राहिलं पाहिजे. देव म्हणतात का हो तुकोबाराया, अखंड माझं स्मरण होईल तुम्हाला, अखंड माझं आठवण राहील. माझ्या आठवणीमध्ये, माझ्या आठवत स्मरणात करणार तरी काय दुसऱ्या चरण. गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी.
म्हणतात देवा अखंड तुझं आठव राहिला, अखंड स्मरण राहिलं, अखंड आठवणीमध्ये स्मरणामध्ये आवडीने तुझ्या गुणाचं गायन करेल. आणि हा जीवनामध्ये सर्वस्वी लाभ आहेच माझे सर्व जोडी गुण गायन आवडी. काय आहे, देवाला शिव्या जरी दिल्या तरी कल्याण आहे. बरं का, मी उद्या पण शिव्या द्यायचं नाहीत. पण ते असे बहादर होऊन गेले. शिशुपाळाने देवाला शिव्या दिल्या. कुठे दिल्या? जंगलात दिल्या का? हा गा राजसूयाच्या सभासदी देखता त्रिभुवनाची मांदी. राजसूय झाला होता, त्रिभुवनातील राजे महाराजे आले होते, सर्व देव देवता ऋषी मुनी होते. आणि तिथे शिशुपाळाने शिव्या दिल्या, असली शिव्या 100 पेक्षा कितीतरी 108 पेक्षा जास्त शिव्या दिल्या. डबल एक बी येऊ दिली नाही. बरं का? हो, त्यांनी डबल येऊ दिली नाही म्हणतात. बरं का, अशा शिव्या दिल्या तरी देव आहे. देवाने बस त्याला सुदर्शन चक्र काढलं आणि त्याला ठार केलं, पण त्याचे प्राण ज्योत आहे आपल्या स्वरूपामध्ये त्याने विलीन करून घेतली. कृष्ण को पुणे जासी मारी तो पावे परब्रह्म साक्षात्कारी मा कृपेने उपदेश करी तो कैसा प्रेरणा पवेल. शिशुपाळाने देवाला काय आहे गुण आवडीने गायले नाहीत, त्याचं गुणात वर्ण काही शिवाय दिल्या. पण तो जो आहे देवाच्या स्वरूपाला प्राप्त होतो आणि देवाचे गुण गायले, दोष नाही गुण गायले आणि आवडीने गायले, त्याला कैमोतिक न्याय म्हणतात. का त्याची प्राप्ती होणार नाही? आणि म्हणून गुण गायन आवडे. देवाच्या अनंत गुण आहेत, अनंत गुण त्या ते म्हणून या अनंत म्हणते माझी स्वयं ते अनंत गुण त्या ते अनंत गुण आहेत देवाचे. तदपि तव गुणानाम निष्पारण्य या ते महिमन स्तोत्रामध्ये पुष्पदंत नावाचा कवी म्हणतो, तेव्हा विपुल तुझे गुण आहेत आणि त्या विपुल गुणामध्ये पारण आहे तुझी या गुणा माझी अल्पमती नारायणा. त्यामध्ये ऐकाये श्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य साही गुणवरी वसते जेत म्हणून तो निसंग म्हणून तो सांगातो निसंगाता सांगात म्हणून तो भगवंत तो निसंगाता सांगात 6व्या अध्यायामध्ये बोलतात. अर्थात 6 गुण प्रमुख आहेत आणि ते आवडीने गाईन. हेची माझे सर्व जोडी परमार्थ थोडा करपा आवडीने करा असं म्हणतात. जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे ओ नाम कुछ और. ज्या देवाच्या नामचिंतनाने ध्रुव प्रल्हाद तरुण गेले, ते नाम वेगळं हे नाम वेगळं, तेच आहे देव तोच आणि नाव तेच. पण मनातली भावना काय असेल, मनात आर्तता काय असेल, करुणता अर्धता त्याला म्हणतात, ते आहे अर्थात नाम तेच, देव तोच, आर्त स्वर आहे, आर्त भावना आहे, हृदयाची तळमळ ज्याला म्हणतात. आणि मग रामकृष्ण परमहंस काही जे आहेत ना, ते महात्मे म्हणतात परमार्थ तळमळ असली पाहिजे. बस परमार्थ तळमळीचा पाहिजे. एक स्वामी रामसुखदासजी महाराज होऊन गेले, ते म्हणायचे, हे नाथ मैं तुझं भूलो नाही, हे नाथ मैं तुझको हम भूलो नाही. मी तुला कधी भूलू नाही, तुझा विसर. बस त्याचे वाक्यच आहे, मी तुला कधी देवा भूलू नाही. अर्थात तुझा विसर मला कधी होऊ नाही. अखंड देवाचं स्मरण राहिलं पाहिजे. काय आहे परमार्थाची पहिली पायरी आहे, अखंड देवाचं आपण स्मरण केलं पाहिजे. आणि अखंड जर देवाचं स्मरण केलं, कधी ना कधी देवाला क्षणभर आपलं स्मरण होतं. आणि ज्या क्षणी आपली आठवण देवाला क्षणभर झाली, जीवन धन्य आणि कृतार्थ झालं. ज्या क्षणी आपली आठवण देवाला झाली, संताला झाली, ते जीवन धन्य आणि कृतार्थ होतं. त्यासाठी जन्मोचे जन्म आपण देवाची आठवण केली पाहिजे. आणि म्हणून आवडीने थोडाच गुण गाईल, आवडीने गुण गायन आवडी हेची माझे सर्व जोडी. याच्या व्यतिरिक्त मात्र मला मुक्ती नको, संपत्ती नको. नलगे मुक्ती धन संपदा, नलगे मुक्ती धन संपदा, नलगे मुक्ती धन संपदा, नलगे मुक्ती धन संपदा.
संताच्या सहवासामध्ये संगतीमुळे अखंड प्रभू तुझं स्मरण होईल. असे संताची संगती दे. त्याच्या व्यतिरिक्त मात्र मला संपत्ती नको, धनही नको आणि मुक्ती नको. भौतिक जीवनाचं आकर्षण आहे पैसा, धन, संपत्ती, आणि आध्यात्मिक जीवनाचं आकर्षण मुक्ती. मला मुक्ती नको. मुक्ती का नको? ही काय आहे? अभावी विरक्ती नाही, भावी विरक्ती ज्याला म्हणतात. मला मुक्ती प्राप्त आहे, मला मुक्त आहेत. अर्थात ते आपलं काय आहे? नित्य प्राप्त. नित्य प्राप्ताची प्राप्ती नित्य निवृत्ताची म्हणतात. निवृत्ती त्याला मोक्ष म्हणतात. बंधक आलेपी बंध अभावा. काय बंधनाची नाही ठाई मुक्त का, असं आहे म्हणा. ज्यावेळेला बद्ध होता ज्यावेळी तो मुक्त आहे त्यावेळी बद्ध होता का? बद्धतेमध्ये सण मुक्तच आहे. नित्य स्वरूप आहे ते आपलं. आपली प्राप्ताची प्राप्ती त्याला म्हणतात. ते आपलं स्वरूपच आहे. जन्मसिद्ध तो आपला हक्क आहे. आणि म्हणून ते अप्राप्त असं तर तो मागवतो, प्राप्तच आहे. आणि म्हणून ते मुक्ती नको. धन का नको? धनामध्ये किती प्राप्ती झाली, जीवनाची खरी तृप्ती नाही. आपण पुराणातले चरित्र बघितलं. आणि म्हणून तर मला धनही नको. आणि मग काय हवं आहे? ज्यामुळे अखंड प्रभू तुझं स्मरण होईल, अखंड तो चिंतनात हे काल जाईल. असे संत संग दे सदा. संताची संगती दे. संत कोण? ज्याला प्रभूचं दर्शन झालंय तो संत. सतनाम परमात्माचा साक्षात्कार झाला अभिन्न रूपाने तो संत. आणि त्यांना जो मिळाला प्रभूचं दर्शन, अखिल प्राणी मात्रा मिळावा. आपल्याला मिळाला देवाचा आनंद, अखिल प्राणी मात्रा मिळावा. यासाठी ज्यांचा अंतर्गत तळमत आहे, उदात्त आहे, व्यापक आहे, रिगो महाबोध सुखामादि विश्व. बस हे सर्व विश्व महाबोधाने दुमदुम जावं, आनंदाने दुमदुम. हो हो काना मनाची जुनी देखो आवडते खाणे ब्रह्मविद्येचे. बस रिगो महाबोध सर्व जग आनंदाने दुमदुम जावं असं एक संताचं अंतकरण असतं. म्हणून असा संताचा सहवास, संत संग दे सदा, असा संताचा सहवास. काय आहे? संग काय आहे? एक संगती, एक चांगली संगती, वाईट संगती. त्याचे परिणाम चांगले ती संगती चांगली, आणि जे परिणाम वाईट ते संगती वाईट. ते वाईट संगतीमध्ये दोन प्रकार, एक दुजनाची संगती आणि एक काय आहे? सामान्याची संगती. सामान्य कोण? गरीब मध्ये सामान्य नाही. भगवत भक्ती विरहित ज्याचं जीवन आहे, किती धनाढ्य सत्ताधीश असू द्या, तो सामान्यच परमार्थ पथामध्ये. म्हणून मरती मेलो निनो किती हाची लाभतयाची संगती. मग तो सामान्य. आणि एक दुस्संग सर्व थैव त्याज्य. नारद भक्ती सूत्रामध्ये एक सूत्र आहे, दुस्संग सर्व थैव त्याज्य. भजन मागणी जो साधक आहे, भगवत भक्त आहे, त्याने दुस्संग टाकला पाहिजे, दुसंग टाकला पाहिजे. म्हणून सामान्याची संगती अर्थाच्या दोन प्रकार, चांगली वाईट संगती. चांगली संगती एक देवाची संगती आहे, एक संताची संगती आहे. तुझी संगती झाली आमची निश्चिंती, ही देवाची संगती. आणि एक संताची संगती. संत संगती सदा, संताची संगती मनोमार्ग ते साधूच्या संगती तृणोपाय. आणि म्हणून हे संत संगती सदा. संत असे असतात महाराज, काय आहे? संत सद्गुरू असतात. पण सद्गुरू संत असतातच सांगता येत नाही. सद्गुरू कोण? तो विवेक वैराग्य संपन्न साधन चतुष्ट, विवेक वैराग्य साधन चतुष्ट संपन्न जो आहे, अशा ज्याला मुक्त करतात, त्याचा आज्ञा घालतो तो सद्गुरू असतो. पण संत असा असतात, पामरातला पामर कुणी सामान्यता, सामान्य अनाधिकारी जरी असला, त्या आपला आत्मस्वरूपाचा आहे असं समजून जो जो प्राणी मात्र त्याच्याकडे जाईल त्याचा उद्धार करतात, त्याचा कल्याण संत करतात. कृपावंतो धरी तेजा पाळी पंढरीनाथ लोळाच्या. हे संत कृपावंतो धरी पंढरीनाथ लळा त्यांचा, जे हाताला धरतात हाती धरून या पाविले घरा. सामान्यता सामान्य त्याला हाताला धरून आपल्या स्वरूपी घरापर्यंत, देवाच्या स्वरूपांत संत घेऊन जातात, पामरातल्या पामरात मुक्त करतात. आणि म्हणून बैसता संताचे संग देखवाले कमळापते. आपले कोणीच नव्हते, निश्चय चित्ती दृढ झाला.
या जगामध्ये देवाशिवाय आपलं कोणीच नाही, सर्व मायाचा बाजार आहे. जवरी चळणगा तवरी म्हणत ते माझा भयंकर मरणाचं दुःख. त्या दुःखात आई वडील बहीण भाऊ नाते गोते माता पिता बंधू भगिनी कोणी न पोवती निर्वाणी. प्रमाण बघा. अर्थात फक्त संत देव त्यामुळे सोडवतात. हे कुठं कळतं? संताच्या सहवासामध्ये. आणि म्हणून असा संताचा संघ बस सर्व कल्याण करणारा आणि संत संग दे सदा देवापर्यंत घेऊन जाणारा, पामरातला पामर त्याला घेऊन जाणार. अखंड संताचे सहवास दे, अखंड तुझं स्मरण, अखंड आवडीने गुणगान. आणि एवढा पारमार्थिक महालाभ जर घडत असेल तेव्हा पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मला आईच्या उदरामध्ये आनंदाने घाल. दिव्य असा मानवी तनुज प्राप्त झाला. काया वाचा म्हणाने ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियाचा विनियोग तुझ्या सेवेत करेल. आनंदाने मला पुन्हा आईच्या उदरात गर्भाला घाल. देह प्राप्त अर्थात घेणं मैदेल माझ्यासाठी देवा. पुन्हा भजन घडावं शेवटचं चरण. तू का म्हणे गर्भवासी, तू का म्हणे गर्भवासी, तू का तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासे. तेव्हा दिव्य असा अवीट लाभ भजनाचा असेल तेव्हा प्रभू त्या सेवेचं मिळत असेल तर मला आनंदाने आईच्या उदरात पुन्हा जन्माला घाल. तुझं अखंड स्मरण, तुझं नामचिंतन मुखात असेल आम्हाला गर्भाचं दुःखही काही करणार नाही. आणि मग अखंड हे काय हे जीवनमुक्ती विलक्षण सुख ज्याला म्हणतात, एक ज्ञानोत्तर प्रेमलक्षण भक्तीचा दिव्य आनंद म्हणतात, तो आनंद मिळेल. यासाठी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासे. गुण गायेना वडे हेचे माझे सर्व जोडे. पुन्हा देह प्राप्तीनंतर अखंड तुझं चिंतनात देहाचा विनियोग करेल. ज्यांचं जीवन अखंड प्रभूच्या चिंतनात गेलं, सेवेत गेलं, अर्थात ज्यांचा दिव्य अवतार जगाला भक्तीचा आदर्श दाखवण्यासाठी असे भक्तवर्य पवनस्वत हनुमंत आहे. हनुमंतराच्या वेळी प्रार्थना करूया. आमच्या जीवनात नामनिष्ठा आहे, सेवा जीवनात तुमच्या घडली आहे, आमच्या जीवनात घडावी अशी प्रार्थना करू. झालंय चिंतन त्यांच्या चरणी समर्पित करू. इथे थांबू. ज्ञानेश्वर माऊली माऊली जय 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 धारनिगोळ नाथरा. तुका बरे गर्भवासी, तुका बरे गर्भवासी, तुका बरे गर्भवासी, तुका बरे गर्भवासी.
जय जय विठू